मुंबईमधील मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात ईडीनं तब्बल 18हून अधिक ठिकाणी छापेमारी केली। विशेष म्हणजे अभिनेता डिनो मोरियाच्या घरी सुद्धा ईडीनं छापा टाकला। आता याच मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंना जेलमध्ये जावं लागू शकतं असा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला। बघूया। हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो। मला वाटतं त्याचं स्वप्नात पण नाही येतो। मी पहिले पण सांगितलं आणि मी हे पण सांगितलं की त्याच्यात पूर्णपणे चौकशी व्हावी। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात ईडी ऍक्शन मोडवर आली आहे। अभिनेता डिनो मोरिया याच्या घरासह 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। हाच धागा पकडत मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या अटकेचा दावा केला आहे। उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो असं राणेंनी म्हटलंय। खरं म्हटलं तर डिनो मोरियावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत, जी मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात, त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे। कारण की त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केसमध्ये आहे। सरडा लाजेलो तुम्हाला तुमच्यासारख्या एका पत्रकार पुण्यात त्यांना विचारलं होतं, शर्ट बदलता जसे पक्ष बदलता तुम्ही, त्यांच्या वक्तव्यांना तुम्ही का हात देता मला कळत नाही। अजिबात दुर्लक्ष केलं पाहिजे अशा माणसांकडे। क्रेडिबिलिटी नावाचा एक प्रकार असतो राजकारणामध्ये। रोज पक्ष बदलणारी माणसं तिकडे गेले की वकील कसा असतो, ज्याची केस घेतात त्याची बोलतात, तसे ते आहेत। ज्याचा टिळा लावून घेतला त्याच्या नावाने भजन करत असतात ते। मिठी नदीतील गाळ काढण्याचा प्रकल्प 2005 मध्ये सुरू झाला। 16 वर्षांच्या कालावधीत प्रकल्पासाठी एकूण 1100 कोटींचे कंत्राट 18 वेगवेगळ्या कंत्राटदारांना देण्यात आलं। प्रकल्प संपल्यानंतर 2021 मध्ये कंत्राट वाटप आणि गाळ काढणीच्या कामात अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले। या मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात तिसऱ्यांदा डिनो मोरियाची ईडीकडनं चौकशी झाली। पुढच्या आठवड्यामध्ये ईडी समोर हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा त्याला समन्स पाठवण्यात आले। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात 65 कोटींचा गैरव्यवहार। मिठी नदीच्या कथित घोटाळा प्रकरणात केतन कदम हा मुख्य आरोपी। केतन कदम आणि डिनो मोरिया गेल्या 20 ते 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात। केतन कदम आणि डिनो मोरिया यांच्यात 2018 ते 2022 या कालावधीमध्ये व्यवहार झाल्याची माहिती। केतन कदम आणि मोरिया यांच्यातील आर्थिक व्यवहार मिठी नदीशी संबंधित असल्याचा संशय। मिठी नदीमध्ये जे काही घोटाळा झालेला आहे ते घोटाळ्यामध्ये बहुतेक आदित्य ठाकरेचा पण संबंध आहे। आदित्य ठाकरेचा संबंध आहे? आदित्य ठाकरे आणि डिनो मोरिया एक जवळचे आहे। आमची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे एसआयटीने डिनो मोरियाची चौकशी सुरू केलेली आहे आणि त्यांच्या भावाची चौकशी सुरू केलेली आहे, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेची काय भूमिका आहे मिठी नदी घोटाळ्यामध्ये याच्या पण चौकशी झाली पाहिजे। खरं म्हणजे मिठी नदीमधला जो काही भ्रष्टाचार आहे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि मुंबई महापालिकेचे पैसे हा जनतेचा पैसा आहे। मिठी नदीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे। आम्ही कुठलीही सूड भावनेने कुठलीही कारवाई करणार नाही, केली नाही। आम्ही ज्यांनी पापा केलेली आहे त्या मिठीच्या गाळामध्ये कोण कोण अडकलेलं आहे, कोण रुतलेलं आहे हे तर सगळं बाहेर येईलच। आगामी मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहे। अशात मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी ईडीनं चौकशीसाठी कंबर कसली आहे। आता घोटाळ्या प्रकरणी अभिनेता डिनो मोरिया याच्या भोवती फास आवळलाय। हाच धागा पकडत शिंदेच्या शिवसेनेसह भाजपनं आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवलंय। त्यामुळे मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात काय काय कनेक्शन समोर येतात याकडे मुंबईकरांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।